जय शिवराय मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे महान योद्धा होते. त्यांनी भारतीय इतिहासात आपल्या शौर्याने, कुशाग्र बुद्धीने आणि प्रशासन कौशल्याने एक सुवर्ण अध्याय लिहिला. 3 एप्रिल हा दिवस त्यांच्या पुण्यतिथीचा असून या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या मातोश्री जिजाऊ यांच्या संस्कारांनी त्यांच्या स्वराज्य स्थापनेची प्रेरणा निर्माण झाली. 1674 त्यांनी रायगडावर छत्रपती पदाचा राज्याभिषेक सोहळ्याने प्रतिष्ठापना केली. त्यांनी मुघल, आदिलशाही आणि इंग्रजांविरुद्ध पराक्रमी लढाया केल्या आणि मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. शिवाजी महाराजांचे निधन 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर झाले. त्यांच्या जाण्याने मराठा साम्राज्याला मोठा धक्का बसला, पण त्यांच्या विचारावर चालत मराठ्यांनी पुढे अनेक विजय संपादन केले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम, व्याख्याने, मिरवणुका आणि सभांचे आयोजन केले जाते. शिवाजी महाराजांची गाथा नव्या पिढीला सांगण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराजांनी दिलेला स्वराज्याचा मंत्र आजही प्रेरणादायी आहे. त्यांचा ध्येय, न्यायप्रियता आणि जनकल्याणकारी धोरण आपण आजच्या युगातही अंगीकारले पाहिजे. त्यांचे विचार आणि कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरत आहेत. 3 एप्रिल हा दिवस केवळ महाराजांच्या स्मरणाचा नसून त्यांच्या विचारांचे पालन करण्याची शपथ घेण्याचा दिवस आहे. आपण सर्वांनी त्यांच्या आदर्शाचे पालन करून समाज आणि देशाच्या उन्नतीसाठी कार्य केले पाहिजे. जय भवानी, जय शिवाजी.